वर्दी आली आहे. आता राजे येतील. त्यांच्या सोबतीनं जगदंबेचं गडावरच्या देवदेवतांचे दर्शन करून या. जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या. जी. संभाजीराजांनी मान डोलावली. गोमाजी बाबा, सिदोजी, महम्मद सैस, केशव भट साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणीवशाकडं मुजरे लावून या. जिजाबाई झरा झुळझुळावा तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यानात घेऊन ऐकत होते. जा, पाय शिवा त्यांचे. जिजाऊंनी पुतळाबाईंच्या रुखाने हात करीत संभाजीराजांना इशारत दिली. संभाजीराजे पुतळाबाईच्या समोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंग फुलवती सरसरी पुतळाबाईंना जाणवली. डोळे पाणथर झाले. त्यांचे मन त्यांना सांगत होते, बाळराजे, आम्ही केला आहे सुलूक, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या कुंकवाशीच नाही, तर तो तुमच्या कपाळीच्या शिवगंधाशीही केला आहे. उठा. पुतळाबाईंनी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनुवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शनं आटोपली की आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडात बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत. जी म्हणून संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईंच्या मागे अंगचोरीने उभ्या असलेल्या येसूबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले. हा शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका. जिजाऊंनी त्यांना पुरते वळू दिले नाही. पुढे होत संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवले. हातातील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुरते नाक व रोढीत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळवली. तिचा गदगदला कुणबाऊ ऊर वर खाली लपापू लागला. कल्लोळ कल्लोळ माजला तिच्या काळजात. आऊ, आम्ही तुरंतीने सलामत परतू. संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी रायाजीने त्यांना वाकून मुजरे घातले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसूबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती. मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत. पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदब मुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लक्कन उजळून जावा तसा राजांच्या बोलांनी तो आऊपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे झाल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायांसमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायांवर टेकविले. उठा. राजांच्या खांद्यांना धरून वर उठवताना आऊसाहेब आपले आपणालाच फक्त ऐकू यावे तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांनी नजर जोडली होती, पण डोळ्यांच्या पाणपडद्यातून त्यांना काही दिसत नव्हते. त्यांनी आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले. शब्द जाया झाले, लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधित विरघळून गेले. मूकपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली. संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंग पूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गडघसटीच्या आसामींची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईंच्या महाली आले. सोयराबाई म्हणाल्या, दिवस गरमीचे आहेत, चाल दूरची आहे, जपून असा. एवढी भेट झाली की स्वारी दख्खन सुभा होणार आहे. तुम्ही मोठे सरदार होणार आहात. आम्हास चिंता वाटते. तुम्ही हे सारं पेलणार कसं? म्हटले तर ते बोलणे सादिलवार होते, म्हटले तर काळीजमार होते. येतो आम्ही. आमच्या बाळीबाईंना जपा मासाहेब. सोयराबाईंच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईंच्या महाली 4 घास त्यांनी खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकर भट आणि केशव भट यांनी सदर जोत्यावर घंगाळात सोडलेले घटिका पात्र डुबतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, निराजीपंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद, दावलजी घाटगे, दत्ताजी पंत, राघोमित्र, रामाजी माणकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बालेकिल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली. राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सखू, राणू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या.
साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसुबाईंना घेऊन दाट कानकल्ल्यांचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रोखाने हात करून त्यांनी येसुबाईंना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसुबाई पुढे झाल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळअदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत राजांनी त्यांची हनुवटी आपल्या रोखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत हेही क्षणभर विसरून गेले. येसुबाईच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले, सुनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई करू नका. मासाहेब यांना ठेवून घ्या थोडे दिवस, राजांनी जिजाऊंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसुबाईंनी आपली हनुवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि फटकन मागे येत पिलाजींच्या जवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हळूच हात ठेवून त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले, इसरता कसं? आपल्या कुंकवाचं पाय नाही शिवलं तुम्ही? हे काय आबा? अशा अर्थाने आपले टप्पोरे डोळे आणखी टप्पोरे करून येसुबाईंनी पिलाजींच्याकडे फुरंगटून बघितले. जावा, दटावल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजी त्यांना म्हणाले. नाईलाजाने येसुबाई पुढे झाल्या. कुणाकडे न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या. गडबडीने वाकून पायाखालच्या बिछायतीला हातांची बोटे लावून त्यांनी 3 वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणून बुजून दुसरीकडे बघत होते. त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती नजरचोरी हेरली. त्यांच्या खांद्यावर एक हात चढवून दुसरा हात येसुबाईंच्याकडे दाखवीत राजे म्हणाले, निरोप घ्या, त्यांना सांगा येतो आम्ही. संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघतच येसुबाईंना म्हणाले, येतो आम्ही. संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपांवर हात ठेवीत आशीर्वाद दिले, औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या ओठांना अडकेल्या. अंतोजी गाडे एक सरसोपाने झाकलेले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्याच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या, ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीच्या पालखीत ते जवळ ठेवा. जी मासाहेब, सांभाळून राहावं, हवेवरच्या खबरा येतील. त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही. राजे संभाजीराजांना घेऊन महाला बाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले. पायाच्या नडगीला कचणारा तोडा ढिला करण्यासाठी येसुबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडे लक्ष नव्हते. सदरेकडे बाहेर पडणारे ज्योते आले. गडावरच्या देवमहालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोरा आला. दोघा भुत्या बालभुत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरविले. आईच्या कृपेचा उबारा मिळालेल्या आपल्या उंजळी त्यांनी तोंडावरून फिरवून घेतल्या. राजे संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या राबत्या सदरेवर आले. जगदंबेच्या पुजाऱ्याने पुढे होत हातातील परडीतील भंडाऱ्याने त्यांचे भरगच्च मळवट भरले. दोघा पितापुत्रांनी सदर देवतेला गुडघे टेकून वंदन केले. सदर चौकात जमा झालेला एक आसामी पुढे होत संगमरवरी मूर्तीसारख्या सदर ज्योत्यावर निश्चळ उभ्या राहिलेल्या जिजाऊ मासाहेबांच्या पायांवर डोके ठेवू लागला. त्यात असलेला मदारी मेहतरी आऊसाहेबांच्या समोर आला. क्षणभर घोटाळला आणि झटकन पुढे होत त्याने जिजाऊंच्या सोनरंगी चरणांवर सरळ आपले शिर ठेवले. जिजाऊंनी त्याला उठते केले. राजे आणि संभाजीराजे राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेसमोरील हमचौकातून बाहेर पडले. त्यांच्या मागून जमलेल्या मंडळींचा जमाव चालला. बालेकिल्ल्याची तटबंदी ओलांडून मंडळी पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडाच्या रोखाने चालली. त्यातील राजे, संभाजीराजे वा कोणालाही माहीत नव्हते की सगळ्यांना बगल देऊन आलेली धाराऊ बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ उभी होती. मिळतील तेवढे संभाजीराजे डोळ्यात साठवून घेताना तिला आपले डोळे थिटे वाटत होते. क्षणात ते डोळेही भरून आले. त्यामुळे तिला दिसत होते तेही पाठमोरे संभाजीराजे दिसेनासे झाले. संभाजीराजांच्यासह राजे शिवापट्टणात आले. त्यांना मुजरे घालीत प्रतापराव, बहिर्जी नाईक ही मंडळी सामोरी आली. तेजसिंह कछवाह आणि बक्षीबेग यांनी त्यांना तस्लीम केली. राजांना आग्र्यापर्यंतचा मार्ग दाखवण्यासाठी बक्षीबेगला औरंगजेबाने दख्खनीत पाठवले होते. कूच करण्याचा सारा सरंजाम प्रतापरावांनी शिवापट्टणात सिद्ध ठेवला होता. संजापदार झूल घातलेला हौद्याचा निशाणी हत्ती
पागेतून सयसने निवडलेली गरमीच्या मुलखाला टिकाव धरतील अशी जीन कसलेली घोडी, उंट, कबाडीचे बैल सारे सज्ज होते. राजे आणि संभाजीराजे यांच्यासाठी एक मोठी व एक लहानी पालखी ठाण केली होती. उंटाच्या पाठीवर वाकांच्या जाळ्यात थंड पाण्यासाठी चपटे गळे चढवले होते. बगलेच्या हत्तीणींवर वाटेत लागणाऱ्या नद्या पार करण्यासाठी 2 छोटेखानी होड्या चढवल्या होत्या. अब्दागिरे, शिंगाडे, निशाणबरदार, ढालाईत, भालाईत, मुतपाके, वंजारी, वैदू, मशालजी सारी माणसे प्रतापरावांनी हुन्नरीची बघून निवडली होती. 350 धारकरी पगड्यांना पगड्या भिडवून हारीत उभे होते. त्यात पट्टेबाज विटेकरी, ढालाईत, तिरंदाज, बोथाटे असा हर प्रकारचे हत्यार चालवणारा इमानबंद मावळा होता. त्यांच्या भोवत्याने विश्वास, कर्माजी, महादेव असे बहिर्जीचे खबरगीर आपल्या आणखी 10 खबरगीरांनिशी उभे होते. राजांच्या बरोबर उत्तरेकडे जाणाऱ्या मंडळीने निवडक घोड्यांवर स्वार होऊन पालखीच्या भोवतीने वळे करून शिस्त धरली. निरोप द्यायला आलेल्या मंडळींना राजांनी उरभेटी दिल्या. त्यात पिलाजी होते. राजांची भेट घेताना त्यांना कसली तरी आठवण झाली. थोडं थांबावं राज, याक राहूनच गेलं म्हणत पिलाजींनी कमरेच्या शेल्याच्या शेवाची गाठ लगबगीने सोडली. तो अंगारा होता. ह्यो भावेश्वरीचा प्रसाद राज म्हणत पिलाजींनी आपली शृंगारपूरची कुलदेवता भावेश्वरीचा अंगारा राजांच्या आणि संभाजीराजांच्या कपाळी लावला. राजगडाच्या पद्मावती माचीवर दिसणाऱ्या भगव्या जरीपटक्याच्या ठिपक्याकडे एकदा नजर देऊन राजे संभाजीराजांना म्हणाले, चला शंभूराजे. संभाजीराजे आपल्या पालखीत बसले. अंतोजीने शिवलिंगाचे तबक राजांच्या पालखीत ठेवले. कमरेच्या भवानी तलवारीच्या मुठीवर राजांनी डाव्या हाताची पकड भरली. उजव्या हाताच्या मुठीत पालखीचा झुपकेदार भगवा राजगोंडा पकडला. कुचाचा आखिरी चौघड दुडदुडला. भोयांनी दोन्ही पालख्यांचे दांडे खांद्यावरच्या पटावर घेतले. बहिर्जींनी आपले खबरगीरांचे पथक एकदम बिन्नीला काढले. ते आपल्या रामोशी साथीदारांसह 2 मजला ठेवत दौडू लागला. पुढे जाऊन तो मुक्कामाचे तळ निवडून तेथे झेंडे रोवण्याचे काम करणार होता. त्या निशाणावर मुक्काम पडणार होते. निशाणी हत्तीवरच्या फिलवानाने हत्तीला अंकुशमार देऊन चाल दिली. सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, दत्ताजी, रघुनाथ पंत, निराजी पंत, त्र्यंबक पंत यांनी आपापल्या जनावरांना हलक्या टाचा भरल्या. चालला. दख्खनचा मावळा काफल्यासह उत्तरेच्या शहेनशहाच्या भेटीस चालला. आपला एकुलता एक तेजस्वी अंश फर्जंद संभाजीराजे यास बरोबर घेऊन. जोपर्यंत त्या पितापुत्राच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे आणि भंडारा होता, छात्यांवर कवड्यांच्या माळा होत्या, तोपर्यंत त्यांना अशाच वाटा चालाव्या लागणार होत्या. ध्यानीमनी नसलेल्या, त्यांच्या रजरक्ताची पुरेपूर कसोटी बघणाऱ्या. मजल दर मजल करीत काफला चालला होता. दाट वनराईचा मावळ मुलूख मागे पडू लागला. पहाटेचा थंडावा धरून वाटतोड सुरू झाली की दिवस तापायला लागतात. बहिर्जीच्या पथकाने रोवलेल्या निशाणीच्या जागी येऊन मुक्कामाचे डेरे पडायचे. पुन्हा सांजगतीला चालणी सुरू व्हायची. प्रवरेच्या काठचे नेसावे, गोदावरी तीराचे गंगापूर असे संतांच्या भूमीत मुक्कामाचे डेरे टाकीत नगर औरंगाबाद मार्गे काफला वेरूळजवळ आला. तेथे जवळ राजांच्या आजोबांनी मालोजीरावांनी भक्तिभावाने पूजलेला घृष्णेश्वर होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. देवालयाच्या घुमटीसमोरच मुक्कामाचे डेरे पडले. राजांनी पुजाराकरवी घृष्णेश्वराला अभिषेक चढविला. दर्शन घेऊन राजे आणि संभाजीराजे घुमटी बाहेर आले. राजांच्या मनात कधीही बघायला न मिळालेल्या आपल्या आजोबांच्या मालोजीराजांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. एका विचित्र योगायोगाचे नवल त्यांना घुमटी बाहेर पडताना जाणवले. राजांना जसे आपले आजोबा मालोजीराजे बघण्याचे भाग्य कधी लाभले नव्हते, तसेच संभाजीराजांना आपले आजोबा शहाजीराजे बघण्याचे भाग्य कधी मिळाले नव्हते. घुमट सोडून राजे संभाजीराजे आपल्या डेऱ्याकडे चालले. ते वेरूळचा देखणा मुलूख निहाळत होते. त्यांच्या पूर्वजांची ती जन्मभूमी होती, श्रमभूमी होती. चालता चालता राजे थांबले. औरंगाबादच्या रोखाने कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घोड्याची चौकी चाल वाढीला घातली. फेसाळलेले धपापते घोडे कायद्यांनी आखडून कर्माजी पायउतार झाला.
एव्हाना राजे आपल्या डेऱ्यापर्यंत आले होते. त्यांच्या भोवती तेजसिंह कछवाह, बक्षीबेग, रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत अशी मंडळी उभी होती. घामेजला कर्माजी पुढे आला. राजांना जोहार जोडून उभा राहिला. काय आहे कर्माजी? राजांनी त्याला जबानबंद बघून आपणच विचारले. राजांच्या भोवतीच्या मंडळीकडे बघत कर्माजी म्हणाला, तसं काही खास नाही, पर राजांनी भोवती नजर फिरवली. सगळी मंडळी मुजरे कुर्निसात करून आपापल्या डेऱ्याकडे चालू लागली. बोल. राजांची उत्सुकता कर्माजीने चढायला घातली होती. महाराज, ईदलशाहीच्या शर्जाखानानं मिर्झा राजाची सस्यहोलपट मांडली या. तुळजापूर, नळदुर्ग, गुंजोटी असे तळ हलवीत राजपूत भीमेच्या खोऱ्यात निलंग्याला डेरे टाकून ठाण आहे. तिथं इजापूर सोडून नेताजी मिर्झाच्या गोटाला मिळालं. कर्माजीची खबर ऐकून राजे सुन्न झाले. सोंगटीपटातील नरद भकत जावी तसे आता नेताजींचे आयुष्य भकत कुठे जाणार होते ते त्या घृष्णेश्वरालाच माहीत. कर्माजींचे ते बोल ऐकताना मिर्झाच्या गोटात खुद्द मिर्झाला चटका लागल्या बिगर कळत नाही इंगळ कंसा आणि कोळसा कंसा म्हणणारे ताणल्या छातीचे नेताजी संभाजीराजांना आठवले आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकले. गिरदीला रेलून मिर्झाराजे बैठकीवर बसले आहेत. त्यांच्या हातात हुक्क्याची काळीबाळी धूरनळी आहे. त्या हुक्क्याच्या पसरट रंजुकीत नेताजींना ठेवलेले आहे. निखाऱ्यासारखे दिसत आहेत ते. राजपूत जसजसा हुक्का चूस करीत आहे तसतसा रंजुकीतला निखारा निस्तेज होत काळवंडत चालला आहे. त्या अंगाराची राख राख होत आहे. रात्रीचा मुक्काम घृष्णेश्वराच्या कृपाछायेत झाला. पहाट फुटली. राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून पेहराव चढवले. राजांची स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून झाली. डेऱ्याबाहेर कोवळ्या उन्हाची नितळ सोनशिकल चढली होती. आपल्या मंडळींना दर्शन देण्यासाठी राजे आणि संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. त्यांची इंतजारी करीत डेऱ्याबाहेर तेजसिंह कछवाह आणि बक्षीबेग उभे होते. त्यांनी राजांना आणि संभाजीराजांना तस्लीम कुर्निस केले. बक्षीबेगने अदबीने रिवाजाचे विचारले, नींद कैसी रही राजा साहब? हाँ, बिल्कुल ठीक, राजांनी उत्तर दिले. राजा साहब, खुशी फरमाएंगे तो एक अर्जी है. तेजसिंह कछवाह राजांना म्हणाला. हाँ, सुनाव राणा. राजांनी त्याच्या केशरी साफ्याकडे बघत उत्तर दिले. पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठवून कछवाह म्हणाला, उस पहाड़ी में पत्थरों की बड़ी अच्छी खुदाई है. बहुत बढ़िया. राजा साहब रजामंदी फरमाते हैं तो थोड़ी राह टेढ़ी करे, एक दफा उस पर आंख डाले. अच्छा, जरूर, हमें खुशी होगी. राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले. बक्षीबेग आणि कछवाह यांनी 8-10 घोडी निवडली. 2 माहितगार मशालजी तयार केले. राजे आणि संभाजीराजे यांनी अबलख घोड्यांवर मांड जमवली. सोबतीला बहिर्जी फर्जंद आणि मदारी मेहतर, सर्जेराव जेधे अशी मंडळी घेतली. वनराईचा टप्पा मागे पडला आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेला पहाडी डोंगर दिसू लागला. घोडी ठाण झाली. मशालजींनी चकमकीवर ठिणग्या पाडून वाळल्या गवताची आपटी केली. त्यावर करंजेलाच्या मशाली पेटवून घेतल्या. आडव्या येणाऱ्या वालींच्या कमानी होतानी बाजूला सारीत कछवाह आणि बेग आघाडीला झाले. राजे आणि संभाजीराजे टोपांना लागू बघणाऱ्या वेली चुकवीत वाकून त्यांच्या मागे चालले. समोर एक गुफा आली. मशालजी त्या गुफेत उतरले. मागून सारी मंडळी आत उतरली. कुठल्या तरी अज्ञात हातांनी मनात उभ्या ठाकल्या तशा असंख्य यक्ष, किन्नर, देवदेवता यांच्या मूर्ती कातळात साकार उभ्या केल्या होत्या. त्यांच्या छिन्नीचा एकही ठोका गलतफहमीने सुद्धा चुकला नव्हता. राजांच्यासह सारे आवाक होऊन पत्थरांचे ते अत्यंत शांत पण अत्यंत बोलके देखणे रूप जखडत्या नजरांनी बघत होते. साऱ्यांना काळाचे भान उरले नव्हते. आपण धर्तीवर आहोत असे कुणालाच वाटत नव्हते. मानवाच्या कल्पनेतील साक्षात स्वर्ग तिथे अवतरला होता. गुफांमागून गुफा बघत राजे आणि संभाजीराजे कैलास लेणे ह्या 16व्या गुफेत आले. या गुफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती अंबा जाणे. दगडाचा 1% सुद्धा त्यांनी आपल्या छिन्नीने बोलता करायचा बाकी ठेवला नव्हता. सारे विश्वसौंदर्य उभे केल्यानंतर ब्रह्म्याने त्याला जाता जाता लावलेली तीट होती ती कैलास लेणे. दृष्ट लागावी अशीच. आपले सूर्यपेठ डोळे जोडून राजे आणि संभाजीराजे ती दगडी शिल्पे पाहत चालले होते आणि ती दगडी शिल्पे
आपले योगायोगांचे अर्धमिटले लांबट डोळे उघडून जगदंबेने रेखलेली राजे आणि संभाजीराजे ही हर भोसलाई रक्तशिल्पे बघत होती. किन्नराची एक मूर्ती बघण्यात पुढे गेलेले राजे आणि हिरोजी आपणाला हरवून गेले होते. निश्चळ उभे होते. मागून त्यांच्या रोखाने येताना संभाजीराजांना पटकन जाणवून गेले. हिरोजी आणि आबासाहेब यांच्या चेहऱ्यामोहऱ्यात कळणार नाही एवढं बेमालूम सारखेपण आहे. सगळे शिल्पमूर्तीमधून ओसंडणाऱ्या जिवंत भावभावनांच्या कारंजात नाच चालले होते. त्यांना शिल्पे नीट दिसावीत म्हणून मशालजींनी मशाली उंच धरल्या होत्या. महाराज साहेब, ते बघा. एकाएकी संभाजीराजे गुफेच्या छताकडे हात उठवून मानवर करीत म्हणाले. भोवतीच्या नजरखेच मूर्ती बघणारे राजे थांबले. त्यांनी छताच्या रोखाने मानवर उठविली. छताकडे बघताना जगदंब जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या मायेला हात भिडविला. माती गुंग करून टाकणारे छत होते. एका सलग दगडाच्या त्या छताजवळ उलटे टांगून घेऊन शिलागिरांनी त्यावर असंख्य भावमुद्रा कोरल्या होत्या. हम निहाल हो गए राणा. तेजसिंहाकडे न बघताच राजे म्हणाले. कितीतरी वेळ राजे आणि संभाजीराजे छतशिल्प बघत होते. संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवीत राजांनी विचारले, ही शिलागारी बघताना तुम्हास काय वाटतं? संभाजीराजांच्या छातीत महाबळेश्वरचा निसर्ग बघताना माजली होती तसलीच खळबळ ही शिल्पे बघताना माजली होती. ते राजांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत म्हणाले, ही दगडी गीते आहेत आबासाहेब. आम्हास ती रचणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही. वाटतंय हे दगड आमच्याशी गात आहेत. दगडात प्राण संचारलेल्या त्या गुफेच्या आवारात फिरताना एका उडत्या पक्षाच्या पवित्र्यात असलेल्या यक्षाची एक मूर्ती बघताना राजांना नेताजींची आठवण झाली. विचाराचा एक पक्षी फडफडत त्यांच्या मनाच्या तटबंदीवरून उडाला. इथं दगडात प्राण संचारले आहेत आणि आम्ही प्राण फुंकलेल्या जिवंत माणसाचा दगड झाला आहे. श्रींची करणी अगम्य आहे. राजे संभाजीराजांच्या सह गुफेच्या गाभाऱ्याजवळ आहे. गाभाऱ्यात कैलास पर्वतावर श्री शंकर आरूढ झालेले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसली आहे. असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टीभाव सुंदर रीतीने उमटविले होते. ते शिवरूप बघताच राजांनी आणि संभाजीराजांनी हात जोडले, डोळे मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते शिवशिल्प बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या सावळ्या शिल्पावर जखडली गेली आणि त्यांच्या पटकन जाणवून गेले की त्या शिल्पात शिवपुत्र गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती. संभाजीराजे मात्र कैलास उठविण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टी भाव निरखून बघत होते. त्यांच्या विचाराची लय वाढत होती. कसा असेल रावण? अफजल खानासारखा? मिर्झा राजांसारखा? छे छे. मग कसाही का असेना त्याला शिवाचा कैलास काही उचलता आला नव्हता. आवाराबाहेर पडता पडता संभाजीराजांना एका स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमग्न युगुलाचे शिल्प दिसले. त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात. त्यातील स्त्रीच्या पायात तोड्यासारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महालातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन ते त्या खांबासमोरून पुढे सरकले. त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेणा शृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्याच्या बगलेने पिलाजी शिर्के धीम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेण्यात येसूबाई होत्या. जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी शृंगारपुरी चालल्या होत्या. बुरहाणपूर, इंदौर, ग्वालेर अशी शहरे मागे टाकीत गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा ह्या नद्या पार करीत काफला यमुनेजवळ आला. आग्र्याची गिर्दनवाई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपानी मनोरे दिसू लागले. आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षीबेग आणि तेजसिंह कछवाह राजांना तस्लीम करून आग्र्याच्या रोखाने मिर्झा राजांच्या वडील कुंवर रामसिंह ह्याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले. मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक सारीक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या केसालाही धक्का न लागेल अशी कसम आपण घेतल्याचे मिर्झाने रामसिंगाला पुन्हा पुन्हा कळवले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही. तेजसिंह आणि बक्षी आणखी 4-6 माणसांनीशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यातील रामसिंग कुठला याचा राजे अंदाज घेऊ लागले.
येणारे घोडापथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उपरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यमवयीन माणूस राजांच्या आणि संभाजींच्या समोर आला. गर्दन झुकून त्याने कुर्निसात केला. कुंवर जी की तरफ से हम बड़ी खुशी से मेहमान साहबान की आगवानी करते हैं. तो अदबीने म्हणाला. आपकी तारीफ. त्याचा कुर्निसात स्वीकारीत भुवई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या आसामीत रामसिंह नव्हता. चाकर को गिरधरलाल कहते हैं. कुंवर जी के हवेली पर मुंशीगिरी करता हूँ. गिरधरलाल राजांच्या भगव्या मोजड्यांवर नजर जोडून उत्तरला. मुंशी? राजांच्या काळजात कसली तरी कळ उठली. एक मामूली कारकून त्याच्या स्वागतासाठी समोर उभा होता. कुंवर रामसिंग किधर है? राजांचा करडा आवाज साऱ्यांनाच जाणवला. गुस्ताखी माफ हो मालिक. कुंवर जी किले में आला हजरत के महल पर पहले पहरे लगा रहे हैं. वहाँ से नहीं छूट पाएंगे. आप चलिए. राजांनी सर्वांना जाणवेल असा निश्वास सोडला.